दयाळ शर्मा हां. हे होते राज्यपाल, नाही राष्ट्रपती सॉरी, आणि दलाई लामा हां. हे आले. त्यांचं हेलिकॉप्टर तिकडं उतरलं, शंकरराव चव्हाण, दलाई लामा, आणि नंतर मग ते डोंगराला तो रस्ता बनवला तिथे, आणि नंतर मग ते आले, आणि नंतर ते ओपनिंग झालं. मग त्यावेळेला शेंडीला जो बुद्ध विहार आहे तो. हा, दलाई लामाच्या हस्ते ओपनिंग झालं. हां हां हां. नंतर दुसऱ्या दिवशी, ही कधीची घटना तरी? हे 86-84ची गोष्ट. नंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम याला ठेवला, एल्पेस्टनला, हां. कामगार क्रीडा मंडळ, तिथं पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला दलाई लामाच्या हस्ते. आणि त्यावेळेला ह्या होत्या मधुकरराव चौधरीची मुलगी स्नेहजा रुपवते आणि दादासाहेब आपले प्रेमानंद रुपवते. स्नेहजा रुपवतेचं जे वाचन होतं, प्राध्यापिका होती, एकदम खणखणीत नाणं ते वाचन करणं, ते मला लय आवडायचं. आणि मी वरती फोटोग्राफर म्हणून असायचं ना, प्रत्येक शब्द ऐकायचं. असे ते स्नेहजा रुपवते, प्रेमानंद रुपवते, त्यावेळेला हे संगराज रुपवते नव्हते ॲक्टिंग, आणि ही पोरगी